नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे, संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी बिझनेस रिलेटेड व्हिडिओ घेऊन आलेले आहे। प्रत्येक व्हिडिओ हा बिझनेस रिलेटेडच असतो, पण मध्ये मी ग्राफिक डिझायनिंग, कंटेंट डिझायनिंग कसं असतं ते मी तुम्हाला शिकवत आलेले आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा आहे। जो काय आपला बिझनेसचा बाजार आहे तर तो आपण कसा साकार केला पाहिजे आणि तो कसा मांडला पाहिजे, त्याच्यामधून आपल्याला कसं जास्तीत जास्त प्रॉफिट झालं पाहिजे। तुम्ही येताय, कोर्स करताय, पण स्वतःचं मार्केटिंग स्वतः करत नाही, स्वतः जास्तीत जास्त कस्टमर वाढवण्याचाही प्रयत्न करत नाही, त्याच्यामध्ये आपल्यालाच कुठेतरी लॉस होत जातं, आपणही लॉस होतो आणि दुसऱ्यांनाही लॉस करत असतो। कारण जर आपल्यालाच बिझनेसची माहिती नसेल आणि अजून एखाद्याला कोणाला जरी आपण बिझनेसची माहिती देत असेल, जर आपल्यालाच प्रॉपर माहित नाही तर आपण दुसऱ्यांना कसं सांगू शकतो सांगा बरं। जर बिझनेस करत असाल, त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला असेल तर तो नक्की तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा, त्याच्यापासून आपल्याला नक्की फायदा होईल। पण जर आपण बिझनेसचा आपला वरचीवर असेल आणि त्याच्यामध्ये आपण दुसऱ्यांना कुठेतरी शहाणपट्टी शिकवायला जातो तर नाही मित्रांनो, तिथे कुठेतरी आपण चुकणार आहोत। त्याच्यासाठी जर तुम्हाला क्वालिटी कस्टमर पाहिजे असेल तर इंस्टाग्राम, फेसबुक खूप सोपं मार्केटिंग आहे, गुगलही चांगलं आहे। पण गुगलमध्ये कसं असतं माहिती आहे का, जे मोठे मोठे मार्केटिंग आहेत ना त्यांना जास्त फायद्याचं होतं। आपल्याला जे छोटे मोठे बिझनेसवाले आहेत त्यांना जास्त त्याचा फायदा होत नाही, कारण का की त्यांचं बजेट गुगलचं नेहमीच हायफाय असतं आणि आपलं बजेट हे नेहमीच कमी आहे। त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपलं बजेट आणि कुठेतरी गुगलचं बजेट याचं साडगं बसत नाही आणि मग त्याने आपले क्वालिटी जे काही कस्टमर आहे, असंही तुम्ही तिथे ना अकाउंट बनवलं ना तर कोणी नियर बाय सर्च मारलं ना तर तिथे आपला नंबर येतो। असं काही नाही की तिथे आपण स्पॉन्सरच ॲडव्हर्टाईज केली पाहिजे, पण स्पॉन्सर ॲडव्हर्टाईज खूपच महाग जाते। ती म्हणजे नाही म्हटलं तरी 150 ते 200 रुपये, 500 रुपये जो लावेल त्यालाच खरे लीड्स मिळतील आणि जो 100 रुपये घेऊन बसत असेल ना तर त्याला काहीच लीड्स मिळणार नाही आणि त्याचा गुगलकडून काहीही उपयोग होणार नाही। जवळपास समोरच्या व्यक्तीकडून जे गुगलच्या मार्केटिंगसाठी पैसे घेतलेले असते ते त्याच्यामध्ये 100% लॉस झाल्याशिवाय राहणार नाही। मग त्याच्यासाठी आपल्याला लॉस न होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, स्वतःला कुठेतरी सुधारलं पाहिजे, स्वतःचं मार्केटिंग स्वतः करायला शिकलं पाहिजे। आणि जर आपण अजूनही इतर अशा पद्धतीने जे काही मार्केटिंग करत असतो तर त्या मार्केटिंगमध्ये नेमकं त्याचं गांभीर्य काय आहे, त्याचा फायदा काय आहे, त्याचं नुकसान काय आहे, तर हेही आपल्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे। कारण हल्लीच्या पिढीचं कसं असतं माहिती आहे का, आईबापांच्या जीवावरती देतात, बिझनेस काढून करतात, पण कुठेतरी मग ते फसतात। मग आता सांगा, आईबापांनी किती कमवायचं आणि किती कष्ट करायचे, तर आपण त्यांना कुठेतरी सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि आपण त्यांना कुठेतरी जो काही आनंदाचा जो दर्जा आहे ना तो आपण दिला पाहिजे। मग मित्रांनो, सांगायचा उद्देश एवढाच आहे तुम्हाला की ज्या वेळेस आपण बिझनेस करत असतो ना तर त्यावेळेस प्रॉपर माहिती घेऊन घेतल्याशिवायच करू नये। जर आपल्याला प्रॉपर माहिती असेल तर आपण आपला बिझनेस 100% फसवणार नाही याची गॅरंटी आहे। आणि जर आपल्याला बिझनेसची माहिती नसेल, आपल्याला काही नॉलेजही नसेल तर तो बिझनेस फसतो म्हणजे फसतो। तर मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगत आलेले आहे की ज्या वेळेस तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल, सोशल मीडियावरती मार्केटिंग शिकायचं असेल तर तुम्ही मला नक्की कॉल करा। मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, मला व्हॉट्सअप नक्की करा मित्रांनो। घर बसल्या पैसे कमावण्याचे चांगले साधन आहे आणि असंही नाही की कुणाच्या दारात जायचं आहे की कुणाला सांगायचं आहे तुम्ही नंबर द्या आणि आमच्याकडे हे जॉईन करा, ते जॉईन करा, बिलकुल नाही करायचं आपल्याला। कुठेही आपलं नेटवर्क मार्केटिंग नाही, तर आपल्याला काय करायचं आहे की कोणाचं तरी मार्केटिंग करून आपण स्वतः काय शिकायला मिळेल तर ते आपण बघितलं पाहिजे। धड आपल्याला स्वतःलाच येत नाही आणि पुढे कुठेतरी जाऊन आपण शहाणपट्टी करायची, तर ती शहाणपट्टी न होण्यासाठी आपण कुठेतरी स्वतः हा पुढाकार घेतला। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण जर कुठलाही बिझनेस करत असाल आणि आपण जर विचार करूनच तो बिझनेस करत असाल तर आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस ही 100% मिळत असतं। पण जर आपण विचार करूनच नसेल करत तर त्याच्यामध्ये आपल्याला काही सक्सेस मिळणार नाही आणि काही प्रॉफिटही मिळणार नाही। तर अशाच पद्धतीने जे काही आपलं डिजिटल मार्केटिंग आहे आणि डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आहे, ग्राफिक डिझायनिंग, कंटेंट डिझायनिंग, लीड जनरेशन, अकाउंट हँडलिंग,
टोटली काम आपल्याकडे केलं जातं जे डिजिटल मार्केटिंगचं आहे। आणि घर बसल्या जर तुम्ही मार्केटिंग करून स्वतःचा बिझनेस वाढवत असाल किंवा स्वतः काही नवीन ओपन करत असाल किंवा तुम्ही दुसऱ्यांचे बिझनेस मार्केटिंग करत असाल तर तुम्ही नक्की करू शकता, त्याच्यामधून नक्की आपल्याला फायदा होतो। मला तरी असं वाटतं की माझा महाराष्ट्र हा माझ्या साधू संतांचा आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा लाख मोलाचा आणि लाख मोलाचा हुशार आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने डिजिटल मार्केटिंग केलं पाहिजे, प्रत्येकाने डिजिटल मार्केटिंग शिकलं पाहिजे आणि त्याच्याकडे लक्ष दिलंही पाहिजे, कारण ते आजकाल काळाची गरज झालेली आहे। त्याच्यापासून आपल्याला खूप सारा फायदा होतो आणि आपण जेवढा आपल्याला त्याच्यामधून फायदा करून घेता येईल तेवढा आपण करूनही घेतला पाहिजे। चला मित्रांनो, अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला जर सोशल मीडियावरती डिजिटल मार्केटिंग कोर्स किंवा व्हिडिओ एडिटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल तर तुम्ही नक्की खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। चला मित्रांनो, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।